श्री स्वामी समर्थ। नमस्कार। आज आपण हरितालिकेची पूजा कशी करावी हे बघूया, घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने। ह्या वर्षी हरतालिका तृतीया ही शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी येत आहे। उपवास ह्या दिवशी सर्व स्त्रियांनी व काही मुलीही ह्या दिवशी उपवास पकडतात। विधवा महिलांनीही ह्या दिवशी उपवास पकडला तर चालतो। हरतालिकेच्या दिवशी आपण कंदमुळे, नारळाचे पाणी, खोबरे व फळे खावीत। हे व्रत कोणी करावे आता आपण हे बघूया। हे व्रत सर्व महिलांनी करावे। विधवा स्त्रियांनी फक्त उपवास करावा आणि मुलींनी सर्व गुणयुक्त असा पती मिळावा म्हणून हा व्रत करावा। भारतीय संस्कृतीमध्ये आपण खूप सारे सण साजरे करतो, त्याला वैज्ञानिक कारण आहेत व सणांच्या निमित्ताने कुटुंबातील सर्वजण एकत्रही येतात। श्रावण मासापासून आपल्या सणांची सुरुवात होते। हे सर्व सण दिवाळीपर्यंत येतात। खूप साऱ्या सेवा आपल्याकडनं घडतात। श्रावण मास संपताच हरतालिका हे व्रत वर्षा ऋतूमध्ये भाद्रपद महिन्यात येते। श्रावण संपताच आपल्याला चाहूल लागते ती गणपती बाप्पाच्या आगमनाची। गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरतालिका हे व्रत केले जाते। ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे असे मानले जाते। ह्या व्रताची देवता भगवान शंकर व पार्वती माता आहे, म्हणून हे व्रत केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि स्त्रियांचे सौभाग्य वाढते। त्यामुळे हे स्त्रियांचे सर्वात आवडते व्रत आहे। हरतालिकेबद्दल एक कथा आहे। पूर्वजन्मात सती पार्वतीने भगवान शंकराला वरले होते। त्या जन्मात दक्ष प्रजापती तिचा पिता होता। त्याच्याकडून यज्ञात शिवशंकरांचा अपमान झाला। पार्वती मातेला तो अपमान सहन झाला नाही, म्हणून पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले। नंतर पुढील जन्मात ती हिमालयाची पुत्री म्हणून जन्माला आली। त्या जन्मातही पार्वती मातेने खूप उग्र तपश्चर्या केली व पुन्हा ती शिवशंकराची अर्धांगिनी झाली। पार्वती माता या दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता होत्या। त्या आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे। म्हणूनच आपण हरतालिकेच्या दिवशी पार्वती मातेचे पूजन करतो। तिच्या जवळ आपल्या पतीला उदंड आरोग्यदायी आयुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करतो व आपले सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करतो। हरतालिका व्रतामागे एक कथा प्रचलित आहे। हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली। हिमालयाला आपल्या कन्येचा विवाह कुणाबरोबर करावा म्हणून चिंता वाटू लागली। एका दिवशी श्री नारद मुनी हिमालयाकडे आले व ते हिमालयास म्हणाले की भगवान श्री विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्यासाठी मला पाठविले आहे। पार्वतीला जेव्हा हे कळले तेव्हा तिला खूप वाईट वाटले, कारण तिने भगवान शिवशंकर हे तिचे पती व्हावे म्हणून उग्र तपश्चर्या केली होती। तिला श्री विष्णू बरोबर विवाह करणे मान्य नव्हते, पण हिमालयाने श्री विष्णूंना शब्द दिला होता। पार्वती मातेला हे मान्य नसल्याने त्या रागाने आपल्या सखीसह अरण्यात निघून गेल्या। नदी काठी त्यांनी वाळूचे शिवलिंग तयार केले व त्याचे पूजन केले। आज तो भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस। पार्वती मातेने ह्या दिवशी खूप कडक उपवास केला। त्यांनी व्रतस्य राहून भक्तिभावाने भगवान शिवशंकराची उपासना केली। तिची ही उग्र उपासना बघून भगवान शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व पार्वतीला तिच्या मनातील इच्छा पूर्ण होईल हा वर दिला। अशी ही हरतालिकेची पूजा प्रचलित आहे। पार्वती मातेने भगवान शिवशंकर हाच आपला पती व्हावा म्हणून हे व्रत केले। तोच उद्देश समोर ठेवून कुमारिका मुलींना उत्कृष्ट गुणांनी युक्त आणि योग्य तो वर मिळावा म्हणून हे व्रत करतात। सुवासिनी महिलांनी आपल्या पतीला आरोग्यदायी उदंड आयुष्य प्राप्त हो या उद्देशाने हे व्रत करतात आणि विधवा महिला पुनर्जन्मी अखंड सौभाग्य लाभावे म्हणून त्या फक्त उपवास करतात, पूजा करत नाहीत। वैज्ञानिक दृष्टीनेही पाहता या ऋतूमध्ये आपण आपल्या आहाराबाबत जागरूक असलो पाहिजे, कारण पावसाळा असल्याने पचनक्रिया ही मंद असते, म्हणून आपण फलाहार, नारळाचे पाणी असा आहार घ्यावा। हरितालिका हे व्रत भगवान शंकरांबरोबर इतरही देवांचा आरोग्यदायी आशीर्वाद प्राप्त करण्याचा दिवस आहे। हे व्रत केल्याने आपले मन व शरीर तृप्त होते। विश्वात नररूप शिव
व नारी रूप उमा म्हणजे पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्व रूपे आहेत. रुद्रो नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नमः. रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मै तस्मै नमो नमः. रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तस्मै तस्मै नमो नमः. रुद्र हे सूर्य आहे, उमा त्याची प्रभा आहे. रुद्र हे फूल आहे, उमा त्याचा सुगंध आहे. रुद्र यज्ञ आहे, उमा त्याची देवी आहे. वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत. भगवान शंकर कृपाळू, दयाळू, मायाळू, भक्तवत्सल व प्रेमळही आहेत. यालाच उमा महेश्वर म्हटले आहे. म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वराची पूजा करीत असतो. आता आपण पूजेसाठी कुठले साहित्य लागते हे बघूया. हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, नारळ, 2 केळी, इतर फळे, विड्याची पाने 12, सुपाऱ्या 10, खारका 5, बदाम 5, कापसाची वस्त्रे, कापसाच्या वाती, जानवे, पंचामृत, अक्षता, अष्टगंध, शेंदूर, बुक्का, अत्तर, सुगंधी तेल, कोमट पाणी, कापूर व सुट्टे पैसे. सौभाग्य अलंकारांमध्ये आपल्याला बांगड्या, गळेसरी, फुले, तुळशी, दुर्वा, उदबत्ती. फुलांमध्ये आपल्याकडे जर चाफा, केवडा, कन्हेर, बकुळ, कमळ, शेवंती, जास्वंद, मोगरा किंवा अशोक ह्यामध्ये कुठलेही फूल असेल तर अतिउत्तम. पत्री म्हणजे झाडांचे पाने, त्यामध्ये अशोक, आवळी, दुर्वा, कन्हेर, कदंब, ब्राह्मी, आघाडा, बेल व इतर झाडांचे पाने लागतात. आता आपण विधिवत संकल्प करूया. उजव्या तळ हातावर पाणी घेऊन त्यामध्ये अक्षता व बेलपत्र घेऊन पुढील संकल्प म्हणावा. मी आपले कुठले गोत्र असेल ते उच्चारावे. माहीत नसल्यास काश्यप्य गोत्र असे म्हणावे. मी काश्यप्य गोत्रात उत्पन्न आपले नाव घेऊन मला जन्मोजन्मी अखंडित सौभाग्य प्राप्त व्हावे, धन धान्य पुत्र पौत्रादींची अभिवृद्धी व्हावी, दीर्घायुष्यादी सकल कार्यासिद्धीसाठी. आणि कुमारिका जर असतील तर त्यांनी हा संकल्प करावा. मी काश्यप्य गोत्रात उत्पन्न आपले नाव घेऊन मला मनेस्पित, निर्व्यसनी, सच्चारित्र्यवान, धार्मिक असा शोभून गुणमंडित पती प्राप्त होण्यासाठी इथून पुढे सौभाग्यवती आणि कुमारिका दोघांनीही हे उच्चारावे. प्रतिवार्षिक विहित श्री हरितालिका व्रत अंगभूत यथाशक्ती, यथा ज्ञानाने, यथा मिलित उपचारांनी श्री उमा महेश्वर प्रीत्यर्थे श्री वालुका शिवलिंगाचे पूजन करीत आहे. निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिद्धी सिद्धी सहित श्री महागणपती पूजन तसेच कलश, शंख, घंटी, दीप पूजन करीत आहे असे म्हणून ताम्हणात पाणी सोडून द्यावे. चला आता आपण पूजेची मांडणी करूया. सर्वप्रथम आपण एक चौरंग घ्यावा. त्यावर एखादा कपडा अंथरून घ्यावा व नदीतील वाळू आणून आपल्याला शिवलिंग तयार करायचे आहे. तिच्या पूर्वेला एक दुसरी छोटी पिंड श्री हरितालिका किंवा पार्वती मातेची करावी. छोट्या पिंडीच्या समोर दोन्ही बाजूंना 2 शाळुंका श्री जया व श्री विजया यांच्या कराव्यात. आपल्याला जर पार्वतीची अशी मूर्ती मिळाली तर आपण ती मूर्तीही ठेवू शकतो. चौरंगासमोर आपण रांगोळी काढून घ्यावी. आता आपण निरांजन किंवा देवा प्रज्वलित करून घेऊया. पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे येईल हे बघावे आणि शिवलिंगाचा निमुळत भागही आपल्याला उत्तर दिशेकडे करायचा आहे. एकाच चौरंगावर आपण एकपेक्षा जास्त स्त्रियाही पूजा करू शकतो. फक्त त्यांचे पूजेचे साहित्य हे वेगवेगळे असावे. प्रथम आपण गणपतीला ताम्हणात ठेवून त्या स्नान घालावे. पाण्याने स्नान घातल्यानंतर पंचामृताने गणपती स्नान घालावे व नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने गणपती स्नान घालावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. त्यानंतर आपण गणपतीस गंध, हळद, कुंकू, अक्षता लावून घेणे व फुले वाहावीत. गणपतीला आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवणार आहोत. नैवेद्यम समर्पयामी. आता आपण दीप पूजन करावे. दीप देवताये नमः. सकल पूजार्थे गंध, अक्षता, पुष्पम समर्पयामी. दिव्याला गंध, पुष्प, अक्षता वाहून नमस्कार करावा. नंतर आपण शिवलिंग व पार्वती मातेचे पूजन करणार आहोत. चौरंगावरील शिवलिंग व पार्वतीस गंगा स्नान घालावे यासाठी आपण फुलाने जल शिंपडावे. आता आपण पूजापत्री वाहावी. पूजापत्री वाहताना
अनेक पत्रीचे नावे घेऊन व्हावी. ओम नमः शिवाय बद्रीपत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय करवीरपत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय शमीपत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय केतकी पत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय मालती पत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय देवदास पत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय धतूर पत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय तुलसी पत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय बिल्व पत्र समर्पयामी. असे म्हणून एक एक पत्री व्हावी. आपल्याला जर कुठलेही झाडाचे पान मिळाले नाही तर आपण त्यावेळेस अक्षता वाहिल्या तरी चालतात. हरतालिकेच्या पूजेदरम्यान तुम्हाला उमा महेश्वर देवताभ्यो नमः हा मंत्र म्हणावा. नंतर आपण पार्वती व तिची सखी यांना हळद कुंकू अक्षता वाहव्यात व फूल अर्पण करावे. पार्वती मातेला आपण जे सौभाग्य अलंकार आणलेले आहेत ते वाहावेत. पूजेच्या शेवटी आपण मनोभावे नमस्कार करून अक्षता वाहाव्यात व गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. आता आपण सेवा कुठल्या कराव्यात हे बघूया. श्री गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा, श्री रात्री सुक्त 1 वेळा, श्री रुद्राध्याय 1 वेळा. ह्या सर्व सेवा करून आपल्याला नित्य सेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय, श्री स्वामी समर्थ 11 माळ जप, श्री गायत्री मंत्र 1 माळ व पंचमहायज्ञ हे करावे. ह्या सर्व सेवेंच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी देत आहे. त्यामुळे कृपया व्हिडिओ संपूर्ण बघावा ही नम्र विनंती. चौरंगावर दाखविल्याप्रमाणे आपण 5 नागलीचे जोडपान घ्यावेत व त्यावर 1 सुपारी, हळकुंड, बदाम, खारी, खोबरे व पैसे ठेवावेत. आता आपण हरतालिकेची कहाणी वाचूया. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस हे मी आता तुला सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलंस. काही वर्षे तर झाडांची पिकली पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली. येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्याने तुझ्याकडे मागणी करण्यासाठी मला पाठविले म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून गेले. विष्णूला ही गोष्ट कळविली. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असे पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. त्याला काय उपाय करावा? मग तुला सखीनं घोर अरण्यात नेली. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं तेथील माझं आसन हल्लं. नंतर मी इथे आलो. तुला दर्शन दिलं. वर मागण्यास सांगितला. तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे. याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्याचं पारायण केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यानं मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत म्हणतात. याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करावायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी व रात्री जागरण करावं.
या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या 7 जन्म वंध्या विधवा होतात आणि दारिद्र्य व पुत्र शोक होतो. कहाणी वाचन केल्यावर सुहासिनीस यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रतांचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नांची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुनझुन तीनु पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनी या जळ निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण चितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझी जे अवचित हळाहळ उठिले, ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल तिलक रामदासांतरी. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणांते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी पाहता तुझ ऐसे नाही, चारी शमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावसलो लाही. जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके,
आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके हर अर्धांगी वससी जासी यज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडीत गुप्त होसी जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी जय देवी रिघसी ही माद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी जय देवी ताप पंचाग्नी साधने धूम्रपाने अधोवदने केली बहु उपोषणे शंभू भ्रतारा कारणे जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करिसी लोकांसाठी पुन्हा वरिसी धुर्जटी मज रक्षावे संकटी जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी दुसऱ्या दिवशी पूजेचे उद्यापन करावे. उद्यापन करते वेळी बऱ्याच ठिकाणी अळणी भात व दह्याचा नैवेद्य दाखव. हा नैवेद्य दाखवल्यावर नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करतात. अशा प्रकारे सर्वात सोप्या पद्धतीने आपण हरतालिकेची पूजा संपन्न केलेली आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. लवकरच आपल्या गणरायाचे आगमन होत आहे. गणपती बाप्पाची स्थापना कशी करावी व 10 दिवस गणपती बाप्पाचे स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष यांचे 11 वेळा पठण आणि इतरही गणपतीची सेवा करण्यासाठी प्लेलिस्ट वर क्लिक केल्यावर तुम्हाला एका पाठोपाठ गणपतीच्या सेवा करता येतील. कृपया पुढील व्हिडिओला क्लिक करा.